आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील चांदा येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 13 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। या कारवाईत तब्बल 220 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गस्त घालत होते। त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदा गावात छापा टाकण्यात आला। बस स्थानकाजवळील काटवण परिसरात काही गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तसेच कुरेशी मोहल्ला परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये काही जनावरांची कत्तल सुरू असल्याचीही माहिती समोर आली होती। यानंतर पंचासमक्ष पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले। मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून 13 गोवंशीय जनावरांची सुटका करत 220 किलो गोमांस जप्त केले। या प्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ झामरे यांच्या फिर्यादीवरून लियाकत इस्माईल कुरेशी, साजिद इस्माईल शेख, साकिब जावेद शेख, इर्शाद कदीर कुरेशी, हसनाईल शौकत शेख आणि गौस मोमीन शेख सर्व राहणार चांदा यांच्या विरोधात महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार कवादी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोमनाथ झामरे, पोलीस शिपाई रोहित यमुल आणि चालक पोलीस शिपाई अरुण मोरे यांच्या पथकाने पार पाडली। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।